एक विहीर आहे, ज्या विहिरीपाशी जर चुकून एखादा माणूस गेला ना तर त्याच्या कानावर विचित्र प्रकारचे आवाज येतात आणि ते आवाज त्या विहिरीमधून येतात। आता ते आवाज काय येत आहेत हे पाहण्यासाठी जर तो माणूस त्या विहिरीपाशी गेला आणि विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर त्याची तीव्र इच्छा होते की त्या विहिरीमध्ये उडी टाकण्याची, आणि तो उडी टाकतो, पण उडी टाकल्याच्या नंतर तो जिवंत वाचत नाही। आता ही जी पूर्ण घटना आहे ना, ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये घडलेल्या आहेत आणि तब्बल त्या विहिरीने 7 लोकांचा बळी घेतलेला आहे। प्रत्येक वर्षी एक माणूस त्या विहिरीमध्ये मरतो आणि जी व्यक्ती लगेच सुरुवातीला त्या विहिरीमध्ये मेली होती ती व्यक्ती एक स्त्री होती, जिने आपल्या सासू सासऱ्याच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्या विहिरीमध्ये जाऊन जीव दिला होता आणि तिच्या पोटामध्ये 6 महिन्याचं एक लेकरू सुद्धा होतं। जेव्हा ती महिला त्या विहिरीमध्ये तिचा जीव देते त्यानंतर प्रत्येक वर्षी त्याच दिवशी त्या विहिरीमध्ये कोणी ना कोणीतरी मरतं आणि आश्चर्याची गोष्ट तर अशी आहे की त्या विहिरीमध्ये मरणारे सगळे पुरुषच होते। त्याच्यानंतर एकही स्त्री त्या विहिरीमध्ये मेली नाही, प्रत्येक पुरुष त्या विहिरीमध्येच मेला, म्हणजे त्या विहिरीजवळ जाणारा तो प्रत्येक पुरुष। आणि जितके पण मेले होते त्या सगळ्या पुरुषांना पोहणं येत होतं, स्विमिंग येत होती, आणि ती येत असताना सुद्धा त्यांचा जीव त्या विहिरीमध्ये गेला। आणि असंही नाही की त्यांना डोकं त्या विहिरीमध्ये कोण्या कप्पारीला लागले किंवा कोण्या दगडाला ठेसून तो मेलाय, नाही। जेव्हा त्या माणसांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढायचे त्यावेळेस त्या मृतदेहावर एकही वरखंडी नसायची की कशाला लागून मेलं, टकरून मेलं, काय करून मेलं, एकदम क्लिअर त्याचा मृतदेह दिसायचं। आता ही खूपच आश्चर्यचकित गोष्ट आहे। असं झाल्याच्या नंतर त्या गावचे सगळे मंडळी आपल्या मनामध्ये एक भीती बाळगून बसतात की कुणीही रात्रीच्या टायमाला त्या विहिरीपासून जायचं नाही ना यायचं नाही, कारण की ह्या सगळ्या घटना रात्रीलाच घडल्या होत्या। जिथे सुरुवातीला बाई त्या विहिरीमध्ये पडून मेली होती ती बाईसुद्धा रात्रीलाच मेली होती। आणि ही जी पूर्ण स्टोरी आहे ना, ही पूर्ण स्टोरी त्या एकाच बाईची आहे, ज्या बाईने सुरुवातीला त्या विहिरीमध्ये उडी टाकली आणि ती कशी सुरू झाली हेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव सावंत असं आहे। तर सुरुवातीला त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी स्टोरी आमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही घटना त्यांच्यासोबत घडलेली आहे म्हणून त्यांनी आपल्या अनुभवातून आपल्याला ही स्टोरी शेअर केलेली आहे। काही वर्षाच्या अगोदर त्या गावामध्ये एका मुलाचं लग्न होतं। परिवार फार श्रीमंत होता, असं नाही की गरीब ग्रुप होता, श्रीमंत परिवार होता आणि त्यांनी मुलगी मात्र गरीब घराण्याची केली होती। कारण त्या पूर्ण गावामध्ये असं होतं की बाबा जे तो परिवार आहे ना तो फार खराब परिवार आहे, चांगला नाही आहे, भांडकुळ आहे, लालची आहे आणि बेकार आहे। त्यामुळे त्या घरामध्ये कोणीही आपली मुलगी द्यायला भीत होतं, तो श्रीमंत असूनही तिथं मुलगी द्यायला भीत होतं। आता गरीबाची मुलगी करायची म्हणल्याच्या नंतर गरीबाच्या मुलीचे आईवडील काय विचार करतात की चला बाबा मुलाच्या घरी जायदाद आहे, प्रॉपर्टी आहे, आपण तिथं आपली मुलगी देऊया, सुखी राहील, समाधानी राहील, आपण तर गरिबीमध्ये मेलो, आपली मुलगी तरी श्रीमंतीमध्ये मरेल। तर त्यांनी त्यांची मुलगी तिथं दिली। लग्न करून आल्याच्या नंतर 6-7 महिने मस्त गोडीनं राहिला ते। 6-7 महिन्याच्या नंतर त्यांचा खरा रंग काय असतो तो बाहेर यायला लागला। आता त्या मुलीच्या घरच्याकडं म्हणजे तिच्या आईवडिलांकडं काय जास्त मोठी प्रॉपर्टी नव्हती, 2-3 एकर रान होतं आणि थोडंफार हातावरची मेहनत होती, म्हणजे दिवसभर मोलमजुरी करायची, घरामध्ये यायचं। आता ती मुलगी एकुलती एक, त्यांच्याच्यानं जितकं होईल तेवढं ते त्याच्या मुलीला करायचे, पण यांची अपेक्षा खूप जास्त होती। यांचं असं म्हणणं होतं की बाबा ते जे तिचं शेत वगैरे आहे ते आपण खायचं आणि जे काय त्याची प्रॉपर्टी ते सगळे आपण खाण्याची। म्हणजे त्यांचं लक्ष कपड्यावर, आम्हाला कपडे दिले नाहीत, आम्हाला कपडे करा, आम्हाला हे केलं नाही, आम्हाला ते करा, आम्हाला हे केलं नाही, आम्हाला ते करा। कधी कधी ते त्याच्या मुलीला सुद्धा सणावाराला त्यांच्या इथं जाऊ देत नव्हते, तिच्यासोबत मारहाण करायचे, तिला प्रत्येक वेळेस टोकन द्यायचे की तुझ्या मायबापाने काय केलं आहे, भिकारचोट मायबाप आहेत, असं आहे तसं आहे, हमके ढमके। आणि हे त्यांचं 6-7 महिने झाले ना की चालू झालं। एकीकडून सासरा बोलायचा, एकीकडून सासू बोलायची, रात्री नवरा बोलायचा, म्हणजे त्या मुलीला सुख अजिबात नव्हतं। ती त्या घरामध्ये लग्न करून तर गेली होती, पण त्या घरामध्ये एक निव्वळ मोलकरीण म्हणून तिथं राहिली होती। कोणता जर कार्यक्रम वगैरे असेल तर ते तिला घेऊन जायचे नाही, ते त्यांचे ते जायचे, तिला घरी ठेवायचे, तिला मोलकरणीच्या पलीकडे बघायचे, म्हणजे असं की एकदम
असं समजा की भाकरीवर कोणी काम करतं ना, तशा प्रकारे तिचा नवरासुद्धा तिच्यावर प्रेम करायचा नाही. तिचा नवरासुद्धा त्याचं काम होईपर्यंत तिला जवळ ओढायचा आणि नंतर ढकलून द्यायचा. तिला फार त्रास होता. नवरा एक दिवस आड करून तिला मारायचा, सासू सासरे तिला त्रास द्यायचे, म्हणजे हडकून तिचा वनवास चालू होता. आणि ती मुलगी आपल्या आईवडिलांच्या तोंडाकडे बघून गप्प गुणानं तिथं वावरत होती. जुन्या बाया अशाच करायच्या. जुन्या माणसांचा जर त्रास असला तर ते तिच्या आईवडिलांना सांगायचे नाही, ते त्रास सहन करून घ्यायचे. आणि ही मुलगीसुद्धा त्रास सहन करून घ्यायची. पण यांचा त्रास एवढा जास्त झाला की खूप जास्त तिला सहन नाही झाला. हालाकी तिला एक लेकरू झालं, दुसरं लेकरू तिच्या पोटामध्ये राहिलं, तरीसुद्धा यांचा त्रास कमी नाही झाला. यांचा एवढा त्रास वाढला की ती मुलगी तिच्या माहेराला गेली की तिला फोन करून सांगायचे की तुझ्या बापाच्या इथून हे घेऊन ये, तुझ्या बापाच्या इथून ते घेऊन ये, तुझ्या बापाला एवढं घ्यायला लाव, तुझ्या बापाला तेवढं घ्यायला लाव. जर तिच्या बापाच्या वस्त काही झालं नाही तर ती घरी आल्याच्यानंतर तिला अजून त्रास द्यायचे. तिच्या वडिलांनी तिला सासरवास होऊ नये यासाठी जी 2 एकर शेती आपल्याजवळ होती त्यातली एकरभर शेती विकून त्या मुलीचं सगळं काही केलं, तरीसुद्धा त्यांचं पोट भरलं नाही. ते तिला त्रासच देत राहायचे. एक दिवस या सगळ्या वादावादामध्ये तिच्या घरचे आणि तिच्या आईवडिलांचे भांडणं झाले आणि त्यांनी तिचं माहेर पूर्ण तोडून टाकलं. ते तिचे जाऊ देत नव्हते, काही नव्हते. आणि जी ती मुलगी सासरमध्ये राहत होती तिलाही त्रास द्यायला चालू केला. आता पोटामध्ये 6 महिन्याचं लेकरू होतं, 1-2 वर्षाचं लेकरू समोरसुद्धा होतं बाहेर, तरीसुद्धा हिला त्रास व्हायचा. ही फार कंटाळली. त्यांचा त्रास इतका मोठा होता की प्रत्येक क्षणाला, प्रत्येक टाईमला, प्रत्येक मिनिटाला त्यांचा त्रास हिला होता. असं समजा की ही एक त्या घरातलं खेळणंच होती. अशा प्रकारची मुलगी तिथे ती वावरत होती. एका दिवशी खूप जास्त त्रास झाला आणि कंटाळून हिला ते सगळेजण म्हणले, तू जर मेली असती ना तर आमच्यासाठी पुरलं असतं. आणि तिच्या आईवडिलांनीही तिला असं सांगितलं होतं, आता तू तिकडं मर पण इकडे येऊ नको, कारण की तुझं आम्ही इतकं सगळं केलं तरीही तुझ्या घरच्यांचं पोट भरत नाही आहे, आम्ही काय आमचा जीव देऊ का? असं समज की तुझे मायबाप मेलेले आहेत आणि तू आमच्यासाठी मेलेली आहेस, तू तिथंच राहा आणि तिथंच राहा. आणि हिचा नवराही असाच बोलायला लागला, तू मर, तुला कोणीच नाही, तुझं आम्हाला काही घेणं देणंच नाही, तू आम्हाला पाहिजे नाहीस, तू आमच्या अंगावर ओझा आहे. इतक्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर ती महिला रात्री 9-9:30 वाजता रागारागामध्ये घराच्या बाहेर निघते. सुरुवातीला तिला मारहाण केली, त्या मारहाणीमध्ये रागाच्या भरामध्ये घराच्या बाहेर निघते आणि गावाच्या बाहेर एका शिवपशी, म्हणजे गावाच्या बाहेर शेताला जाण्यासाठी एक शिव होती, रस्ता होता, बैलगाडी रस्ता. त्या रस्त्याच्या कडेला एक छोटीशी विहीर होती, ती दगडानं बांधलेली विहीर होती आणि ती चांगली व्यवस्थित विहीर होती. मस्त त्या विहिरीमध्ये उपसा वगैरे सगळं काय होतं. आता दगडानं बांधलेली विहीर कशी असते हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला ती आरची पोहती ना त्या विहिरीमध्ये, तशा प्रकारची विहीर असते. त्या दगडाच्या विहिरीमध्ये खाली येणे जाण्यासाठी दगडाच्याच पायऱ्या होत्या. जसं त्या आरची येणं जाणं करायची त्या विहिरीमध्ये पोहता वेळेस, ते लंगडं खालून वरी जायचं, तो परशा खालून वरी जायचा. बघितले असेल, नसेल बघितलं तर तो पिक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की दगडाची विहीर म्हणजे काय असते. तशा प्रकारची ती विहीर होती. विहीर बरीच मोठी होती आणि त्यामध्ये ज्या पायऱ्या होत्या त्या पण मोठ्या होत्या. ही महिला जाते रागारागामध्ये, इकडचा विचार करते ना तिकडचा विचार करते, डायरेक्ट त्या विहिरीमध्ये उडी टाकते. विहिरीत उडी टाकल्याच्या नंतर हिला कोणीही वाचवायला येत नाही. म्हणजे ही रागारागामध्ये गावामधून गावाच्या बाहेर जाताना सगळे गावकरी असे उभे राहून बघू लागले, जे कोणी पण घराच्या बाहेर होतं ते. ही रडत रडत जाऊ लागली, सगळ्यांच्या तोंडाकडे बघू लागली, पण कुणीही हिला थांबवलं नाही ना हिला बोलले नाही. कारण आहे ना, तिच्या घरचे खूप खराब होते. गावातला एकही माणूस जर तिला म्हणला थांबा, काय झाले सांगा, तर तिच्या घरचे येऊन त्याला भांडायचे. अशा प्रकारचे तिच्या घरचे होते. तर रागाच्या भरात जाऊन तिने त्याच्यामध्ये विहिरीमध्ये उडी टाकली. रात्रभर ती घरी आली नाही. घरी आल्याच्या नंतर आली नसल्यामुळं तिच्या घरचे तिच्या घरच्यांना फोन लावतात, घरच्यांना बोलवतात, कुठं गेली पहा, काय गेली, कशी गेली, कुठं गेली. मग एक माणूस जोरात पळत गावामध्ये येतो की त्या विहिरीमध्ये ती मेली, विहिरीमध्ये ती मेली. सगळे गावकरी तिथं जातात, तिचा मृतदेह बाहेर काढतात. फुगलेलं असतं, मेलेली असती, तिच्या पोटामध्ये 6 महिन्याचं लेकरू असतं. तिचा अंतिम संस्कार वगैरे करतात आणि सगळं काय क्लिअर होते, म्हणजे सगळं काय शांत होतं. कंप्लीट 1 वर्षाच्या नंतर तिथे एक माणूस जातो, जो की शेताकडे जागलीसाठी जाणारा असतो. त्याला आवाज येतो त्या विहिरीमधून आणि तो विहिरीमध्ये बघतो तर त्याला इतकी तीव्र इच्छा होते त्या विहिरीमध्ये उडी टाकण्याची आणि तो माणूस त्या विहिरीमध्ये उडी टाकतो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सगळ्यांना तीव्र इच्छा झाली त्या विहिरीमध्ये उडी टाकण्याची. सगळ्यांनी उड्या टाकल्या त्या 7 माणसांनी
आणि ज्या माणसाने आपल्याला ही स्टोरी पाठवली तो 8वा माणूस होता आणि 8 वर्ष झाले होते या माणसासोबत घडलं होतं असं. म्हणजे प्रत्येक वर्षी एक माणूस मरायचा आणि 7 माणसं मेले होते 7 वर्षी आणि हे 8वं वर्ष होतं जो की हा मरण्याच्या मार्गावर होता. पण हा कसा बसा वाचला याच्या मित्रामुळं. तर तो माणूस गेला, मेला, दुसऱ्या दिवशी बाहेर काढला. तशा प्रकारे कम्प्लिटली 7 वर्ष 7 माणसं त्या विहिरीमध्ये मेले आणि त्यांच्या मृतदेहावर एकही अशी वरखंडी नव्हती. पण जेव्हा ही महिला त्या विहिरीमध्ये पडली होती ना, तर हिच्या डोक्याला मार होता, हात मोडलेला होता आणि ही त्या विहिरीमध्ये पडून हिचा जीव गेलेला होता. 7 वर्ष झाल्याच्या नंतर, म्हणजे 7 लोक मेल्याच्या नंतर गावकऱ्यांना समजलं की बाबा त्या विहिरीच्या जवळ गेल्याच्या नंतर काहीतरी अवघड होतं, काहीतरी विपरीत घडतं आणि माणसाचा जीव जातो. तर प्रत्येक घरामध्ये चर्चा व्हायला लागली की कुणीही रात्रीला त्या घरामध्ये जाऊ नका, विहिरीपाशी जाऊ नका, कुणीही जाऊ नका तिकडे. दिवस मावळ्याच्या अगोदर शेतून घरी यायचं, दिवस मावळ्याच्या आत घरून शेताकडे जायचं. जशी रात्र झाली तशी त्या रस्त्याला जर कोणी जरी जात गेलं तर त्या माणसाच्या कानावर आवाज यायचा. आता सगळ्या गावकऱ्यांना माहीत होतं. आता जो आपला हा सावंत आहे, हा आणि याचा मित्र दोघंजण विचार करतात की जावं का नाही. 7 वर्ष झाली होती त्या गोष्टीला आणि 7 वर्षी प्रत्येक वर्षी माणूस मेलं होतं. पण या वर्षी एकही माणूस मेलं नव्हतं, जे की 8वं वर्ष चालू होतं. आणि सावंत आणि त्याचा मित्र बाहेर गावावरून आपल्या गावामध्ये आले होते. ते बाहेर शिकण्यासाठी होते, तर त्यांचा काय फारसा विश्वास या गोष्टीवर नव्हता. तर दोघंही जण ठरवतात की आपण शेताकडे जायचं. पण त्यांच्या घरचे म्हणतात की नको, शेताकडे कशाला जायचं आहे, आपल्या इकडून जो रस्ता आहे ना तो रस्ता त्या विहिरीपासून जातो, तिकडून जाऊ नका. मग हे दोघं म्हणले की नाही आम्ही तिकडून जात नाही, जो दुसरीकडून रस्ता आहे ना तिकडून आम्ही जातो, मोटरसायकल वगैरे आहे आमच्याजवळ, आम्ही तिकडून जातो. तर मग हे दोघं जण जेवण वगैरे करतात. संध्याकाळचे 8-8:30 वाजलेले असतात, घरून निघतात. घरी सांगतात की आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो, पण हे त्याच रस्त्याने जातात ज्या रस्ता त्या विहिरीच्या साईडनं जाणारा असतो. आणि मुद्दामून त्या विहिरीपाशी त्यांची गाडी थांबवतो. त्यांना बघायचं असतं की खरं काय आणि खोटं काय. आता तिथं गाडीहून खाली उतरल्याच्या नंतर एक जण आपलं हलकं होण्यासाठी 1 नंबरला जरा बाजूला जातो आणि हा गाडीपाशी राहतो. तर याची थोडी फाटत असते सावंतची. आता तो सावंतच्या कानावर तेवढ्यात आवाज येतो. त्या विहिरीमध्ये असं पाणी ढवळताना आपलं खळल 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 अशा प्रकारे आवाज येतो, कसं कुणीतरी एखादी उडी टाकली अशा प्रकारे आवाज येतो. सावंत हळूहळू त्या विहिरीपाशी जातो. विहिरीमध्ये बघतो तर जी पायरी असते त्या पायरीवर एक बाई बसलेली असते. तिची पाठ इकडं पाण्याकडे करून, डोकं त्या विहिरीच्या भिंतीकडे करून आणि जे आपलं डोकं आहे ती त्या भिंतीवर अशी आपटत असते. ठक ठक ठक. सावंत त्या बाईकडे बघून थोडा आश्चर्यचकित झाला आणि तो भिल्याच्या नंतर तो असा मागे सरकला. पण त्याची इच्छा झाली की पुन्हा एकदा वाकून बघायचं. तो पुन्हा विहिरीच्या जवळ गेला आणि पुन्हा वाकून बघितलं. जी बाई तिथं असं डोकं आपटत होती ती तिथं नव्हती, पण ती बाई त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये असं वरी चेहरा करून सावंतकडे बघत होती आणि अशी त्या पाण्यावर तरंगत होती. चंद्र निघलेला होता आभाळामध्ये आणि त्या चंद्राच्या प्रकाशाने चांगलंच दिसू लागलं, कारण की पौर्णिमा 2-3 दिवसावर राहिली होती. त्यामुळे चंद्र हा पूर्ण त्याच्या आकृतीमध्ये होता. आणि तेव्हा तर तुम्हाला माहिती आहे बाहेर कसा प्रकाश पडतो चंद्राचा, तशा प्रकारे त्या प्रकाशामध्ये ती बाई दिसू लागली. आणि ती बाई सावंतकडे बघून हसू लागली. पाण्याच्या खाली जाऊ लागली, पाण्याच्या वर येऊ लागली, पाण्याच्या खाली जाऊ लागली, पाण्याच्या वर येऊ लागली. आणि सावंतचा पाय नेमकाच त्या विहिरीमध्ये पडणार की त्याच्या मित्राने तिचा हात पकडा, मागं खेचलं आणि त्याला विचारलं की अरे काय झालं, तू काय येडा आहे का, तू जातो का विहिरीमध्ये, पडत होतं का, 1 पाऊल टाकला असता तर तू गेला असता, समोर कशाला चाललाय, माहीत नाही का लोक या विहिरीमध्ये मरतायत म्हणून. मग तो सावंत त्याच्या मित्राला म्हणतो की अरे ती बाई आहे मदत बघ ना. त्याचा मित्र मदत बघतो तर काहीही नसतं आणि त्याच्या मित्रासोबत सावंतही बघतो तर काहीही नसतं. दोघंजणं तिथून गडबडीनं बाईकवर बसतात आणि त्यांच्या शेताकडे जातात. शेती मस्त रात्रभर झोपतात, दुसऱ्या दिवशी येतात, दिवशी पागण्याचा प्रयत्न करतात, विहिरीमध्ये काहीही नसतं आणि ती विहीर अर्धवट पडलेली असते. ते सगळे जे काय तिथं घडलं होतं त्याच्यामुळे त्या विहिरीमधला उपसा वगैरे सगळं काय बंद झालं होतं. घरी येतात. जी गोष्ट सावंतसोबत झाली होती ती गोष्ट सावंतने आपल्या घरच्यांना सांगितली नाही, कारण की त्याला माहीत होतं घरच्यांना जर सांगितलं तर घरचे फार शिव्या देतील, फार कल्ला करतील की त्यांनी सांगितलं होतं की कोण जाऊ नको. आणि जर सावंतसोबत त्याचा मित्र नसता तर सावंत पण त्या 7 माणसांसारखा गेला असता. तर ही स्टोरी तो म्हणतो की बाबा रिअल आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामधली. भयंकर स्टोरी आहे ना.
स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता.